आज आपण एका जबरदस्त गोष्टीबद्दल बोलणार आहोत. 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणेची एक अशी अभिनव दुहेरी प्रणाली तयार केली, ज्याने एका नव्या साम्राज्याचा पाया रचला. पण आधी एक साधा प्रश्न विचार करा. एक असं राज्य ज्याच्याकडे साधनसंपत्ती कमी आहे, ते एका विशाल बलाढ्य साम्राज्याला आव्हान तरी कसं देऊ शकतं? याच प्रश्नात शिवाजी महाराजांच्या संपूर्ण प्रवासाचं सार दडलेलं आहे. चला तर मग सगळ्यात आधी पाहूया की नेमकी परिस्थिती काय होती. महाराजांसमोर आव्हान किती मोठा होता हे समजून घेऊया. जरा कल्पना करा, एका बाजूला आहे शिवाजी महाराजांचं नुकतंच उभं राहत असलेलं स्वराज्य, साधनसंपत्ती मर्यादित आणि चारही बाजूंनी शत्रूंचा वेढा, आणि दुसऱ्या बाजूला अफाट पसरलेलं मोगल साम्राज्य आणि इतर सल्तनती, ज्यांच्याकडे प्रचंड सैन्य आणि मोठमोठे प्रदेश होते. आव्हान किती मोठं होतं हे यावरूनच लक्षात येतं. हे अगदी स्पष्ट होतं की फक्त लढाई करून स्वराज्य टिकणार नाही, ते टिकवण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी राज्यकारभारात काहीतरी क्रांतिकारक, काहीतरी अगदी नवीन करण्याची गरज होती. आणि याच गरजेतून महाराजांच्या पहिल्या जबरदस्त कल्पनेचा जन्म झाला. तर महाराजांच्या रणनीतीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ होता एक अत्यंत कार्यक्षम आणि न्याय देणारी शासनप्रणाली, म्हणजेच त्यांचं प्रसिद्ध अष्टप्रधान मंडळ. तर मग हे अष्टप्रधान मंडळ म्हणजे नक्की काय होतं? सोप्या भाषेत सांगायचं तर ही 8 मंत्र्यांची एक परिषद होती, जी स्वराज्याच्या प्रशासनाचा मेंदू होती. राज्याभिषेकाच्या दिवशी याला औपचारिक स्वरूप मिळालं. आणि ही काही साधीसुधी मंत्र्यांची टीम नव्हती. विचार करा, महाराजानंतर सर्वोच्च अधिकारी म्हणजे पंतप्रधान यांच्यापासून ते राज्याची तिजोरी सांभाळणारे अर्थमंत्री, सैन्याचे प्रमुख सेनापती आणि परराष्ट्र व्यवहार पाहणारे मंत्री, प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी एक तज्ज्ञ व्यक्ती होती. किती दूरदृष्टी होती बघा. पण यातली सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये? ही पदं वारसा हक्काने मिळत नव्हती. नाही, ती केवळ गुणवत्ता आणि क्षमतेच्या जोरावर दिली जात होती. याचा अर्थ स्वराज्याचा कारभार सगळ्यात लायक लोकांच्या हातात होता. त्या काळात ही एक खूप मोठी आणि क्रांतिकारक गोष्ट होती. ठीक आहे, म्हणजे एक मजबूत सरकार तर तयार झालं, पण हे पुरेसं होतं का? अजिबात नाही. कारण शत्रूंना हरवण्यासाठी फक्त चांगल्या प्रशासनाची नाही, तर राज्याला डोळे आणि कान यांचीही गरज होती, म्हणजेच एका गुप्तहेर यंत्रणेची. आणि इथेच येतो महाराजांच्या रणनीतीचा दुसरा आणि तितकाच जबरदस्त भाग, त्यांची अत्यंत गुप्त आणि प्रभावी गुप्तचर यंत्रणा. या अदृश्य डोळ्यांचे आणि कानांचे प्रमुख कोण होते? एक असं नाव जे आजही तितकंच गूढ आहे, गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक. ह्या माणसाची कमालच होती. ते कुठलाही वेश अगदी सहज धारण करायचे. एका क्षणी फकीर तर दुसऱ्या क्षणी साधू, कुणी ओळखूच शकायचं नाही. इतकंच काय, तर त्यांनी पक्षी प्राण्यांच्या आवाजातून एक सांकेतिक भाषा तयार केली होती, जी फक्त त्यांच्याच माणसांना कळायची. आणि हे नेटवर्क किती मोठं असेल असं वाटतं? 2-4 माणसं नाही, तर तब्बल 3 ते 4 हजार गुप्तहेर. त्या काळात अविश्वसनीय आहे, नाही का? आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बहिर्जी नाईक इतके गुप्त होते की त्यांचं काम कसं चालायचं हे कोणालाच नीट माहीत नाही. एका इतिहासकाराने तर म्हटलंय की इतिहास फक्त अंदाज लावू शकतो की त्यांनी काय केलं, पण ते त्यांनी कसं केलं हे एक गूढच आहे. यावरूनच त्यांच्या कामाची पद्धत लक्षात येते. बरं, आता थेअरी खूप झाली. चला एक खरं उदाहरण बघूयात की या दोन्ही सिस्टम्स एकत्र कशा काम करायच्या. आणि त्यासाठी सुरतेच्या लुटीपेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही. तर झालं असं. स्टेप 1, बहिर्जी नाईक भिकाऱ्याच्या वेशात सुरतमध्ये घुसले. स्टेप 2, त्यांनी एक बॉम्ब फोडणारी बातमी काढली. सुरतेची सुरक्षा फक्त नावापुरती होती. कागदावर 10,000 सैनिक, पण प्रत्यक्षात फक्त 1,000. स्टेप 3, ही माहिती विजेच्या वेगाने महाराजांपर्यंत पोहोचली. आणि मग स्टेप 4, ॲक्शन. अष्टप्रधान मंडळातील सेनापतींच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने अचूक हल्ला केला. आणि या हल्ल्याचा परिणाम, त्या काळात सुरतेमधून तब्बल 1 दशलक्ष पाऊंड किमतीची संपत्ती मिळाली. विचार करा, स्वराज्याच्या तिजोरीत केवढी मोठी भर पडली असेल. हेच तर आहे त्या सिस्टीमचं परफेक्ट उदाहरण. एकीकडे गुप्त माहिती, दुसरीकडे अचूक लष्करी कारवाई. डोळे आणि कान यांनी माहिती दिली आणि मग प्रशासनाने आपलं काम चोख बजावलं. सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं होतं. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? महाराजांनी जो वारसा मागे ठेवला तो किती मोठा आणि महत्त्वाचा होता हे आता पाहूया. सोप्या भाषेत सांगायचं तर महाराजांनी राज्याचे 2 भाग केले होते. एक जो सगळ्यांना दिसायचा, राज्याचा मेंदू म्हणजेच अष्टप्रधान मंडळ, जे स्थैर्य आणि न्याय देत होतं. आणि दुसरा भाग जो कोणालाच दिसायचा नाही, राज्याचे डोळे आणि कान म्हणजेच बहिर्जी नाईक यांची गुप्तहेर यंत्रणा, जी राज्याला सुरक्षा देत होती. आणि आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नावर परत येऊया. एक छोटं राज्य मोठ्या साम्राज्याला आव्हान कसं देऊ शकतं? त्याचं उत्तर याच 2 प्रणालींमध्ये दडलेलं आहे. एका मजबूत प्रशासनाने आणि एका अदृश्य गुप्तहेर यंत्रणेने मिळून हे शक्य करून दाखवलं. आणि जाता जाता एक प्रश्न जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे,
कुठल्याही देशाला उभं करण्यासाठी सगळ्यांना दिसणारं प्रशासन आणि कुणालाही न दिसणारी सुरक्षा यंत्रणा यात योग्य बॅलन्स कसा साधायचा? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?